सर्वप्रथम माझा मानाचा जय भीम। आता जी मी गोष्ट तुमच्या समोर शेअर करणार आहे ती शेअर करायला जवळपास मी 4-5 दिवस विचार करत होते, कारण मला लाज वाटत होती ही शेअर करायची की नाही। असं झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात काल परवापर्यंत मोठ्या प्रमाणात मिरवणुका होत्या आणि मिरवणुकीतच मी बघितलं, कारण बिल्डिंगच्या खालीच ती मिरवणूक 4-5 तास थांबली होती आणि बघितलं तर अतिशय उत्साहाने सगळे नाचत होते जोरजोरात। महिलांचं विचारला तर अतिशय असे सुंदर दागिने बांगड्या, म्हणजे कुठंच त्यांनी नटण्यासाठी कसर सोडली नव्हती। आणि पुरुषांचं विचारला तर ते फुल दारू पिऊन आपलं एन्जॉय करत होते, नाचत होते। मग अशा प्रकारे ती मिरवणूक सुरू होती। 4-5 तास कानावर आवाज येत होते जोरजोरात जोरजोरात। बाबासाहेबांनी सांगितले की शिकून संघटित व्हा, तुम्ही नाचून अघटित करताय। बरं, आता काही जण असं पण म्हणतील ते आमचं प्रेम आहे, पण मी बाबासाहेबांच्या विचाराबद्दल बोलते। विचार त्यांचे विचार आहेत की तुम्ही शिका, तुम्ही अधिकारी व्हा, तुम्ही परिस्थिती बदला। तुम्हाला नाचायला सांगितलेलं नाही आहे त्यांनी। बरं, तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही तुमच्या कोणत्या तरी पोस्टवर आहात, तुम्ही तुमचं नाव तुमच्या आयुष्यात मिळवलेलं आहे, तर तुम्ही नक्की नाचा, त्याबद्दल माझं दुमत अजिबातच नाही। पण तुम्ही आयुष्यात झिरो आहे, 100 रुपयाची स्लीपर घालताय, तुम्ही भिकाऱ्यावाने दिसताय तुम्ही दिसताना, आणि तुम्ही नाचून ते प्रेम व्यक्त करायलाय उधारीवर पैसे घेऊन लोकांच्या, आणि मिरवणूक करायलाय। अतिशय अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे ही, विचार करण्यासारखी गोष्ट आहे। परवा एक स्क्रोलिंगला मला एक व्हिडिओ आला, रील आली, त्याच्यामध्ये सेमच ती लेडीज होती आणि मिरवणुकीत, बाबासाहेबांच्या मिरवणुकीत नाचत होती आणि कॅप्शन टाकलेलं, मला अभिमान आहे, पबमध्ये नाचणाऱ्या मुलींपेक्षा मी बाबासाहेबांच्या समोर नाचते याचा अभिमान आहे। अगं दीदी, तू खरोखरच पबमध्ये नाच, कारण ती जागाच नाचण्यासाठी आहे। बाबासाहेबांच्या समोर नाचणं ही जागा नाही, हा त्यांचा अपमान आहे, त्यांच्या विचारांचा अपमान आहे। खरंच तुम्ही त्यांना रिस्पेक्ट, आदर देताय तर ह्या गोष्टी थांबवा। त्यांना डोक्यावर असं घ्यायचं नाहीये, त्यांचे फोटो डोक्यावर घेतले आणि नाचलो, त्यांना डोक्यात घ्या, ते काय म्हणतायत, त्यांचे काय विचार आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यानुसार तुमच्या आयुष्यात बदल करा, तरच तुम्ही आंबेडकरवादी आहात, आंबेडकर प्रेमी आहात। हे फक्त आणि फक्त स्वतःची हौस मौज, स्वतःला कसं नटायचं आहे, स्वतःला काय करायचं आहे जयंतीला, ही फक्त स्वतःची खाज आहे, बाकी दुसरं काही नाही। माझा राग आला असेल तर मी अजिबात माफी मागणार नाही, कारण हे तितकंच खरं आहे। धन्यवाद।